गाईज नमस्कार, सरचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे चौथा दिवशी स्वागत आहे. गोवामधून आम्ही थाटामाटात निघालेलो आहे. बघूया कोणते स्पॉट्स करायचे अजूनपर्यंत काही ठरलेलं नाही. आणि ते स्पॉट्स करता करता तुम्हाला ब्लॉग एन्जॉय करायला भेटेल 100%. कालचा ब्लॉग खूप मोठा होता आणि आजचा ब्लॉग किती मोठा होता हे माहीत नाही, बट लास्टपर्यंत एन्जॉय करा, कारण की एन्जॉयमेंट येत राहणार. बिकॉज मध्ये एंटरटेनमेंट होते, मध्ये चांगले टुरिस्ट स्पॉट्स बघायला भेटतात आपल्याला. सो जरूर एन्जॉय करा ब्लॉग. लेट्स गो, लेट्स स्टार्ट दी डे. काही हा बघा गोव्याचा हा फेमस ब्रिज, जिथे सर्वजण येऊन स्टोरी टाकतात, बट तिथे आम्हाला जायला नाही भेटलं. आणि इकडे पूर्णपणे काय बोलतात त्याला, बोट्स आहेत तिथे, ते कसिनो वगैरे आहेत. एकदम मोठमोठ्या बोटी आहेत तिकडे. ही बघा दिसतंय. आता मी चाललोय थोडस एका मंदिरात. हे काय इथे काहीतरी कार्यक्रम होता वाटतं, IFF 2025 काहीतरी. हा मी बघितलं गुगलवरती काहीतरी. हे प्रत्येक देशाचे फ्लॅग्स लागले. एस्थेटिक फोटोग्राफी बघा, एस्थेटिक एकदम. दीपेश भोईर फोटोग्राफी. अशा गावांना 12च्या भावांना लोणचा लसून. चांगला आला का फोटो? लेफ्ट. आम्ही ना आता साऊथ गोवामध्ये आलो. साऊथ गोवाच आहे आय थिंक हा एरिया, जिथे पूर्ण रोड बघ, पूर्ण सुनसान रोड. आणि इथे मारुतीचं मंदिर आहे. दर्शन घ्यायला आलो. म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा मंदिरापासून केली जाणार. म्हणजे दर दिवशी आम्ही मंदिरापासून सुरुवात करतोय. दाखवतो तुम्हाला कसं भारी वाटतं. म्हणजे लोकेशन जी आहे ना मस्त आहे मंदिराची. गाइस तो हमारे इधर पोपट हो गया. इधर मंदिरच बंद आहे. मंदिर बंद आहे मित्रांनो. आतमधून लॉक आहे. कुत्ताची एक आहे फक्त आतमध्ये. दर्शन भेटलं पाहिजे होतं, पण ठीक आहे. आज आम्हाला देवाने दर्शन नाही दिलं. इथं व्ह्यू तर आहे, बट मंदिर मेन आम्ही दर्शन घ्यायला आलो. व्ह्यू तर राहिला बाजूला जायच्या गावात तर नाही. 12च्या भावात लसूण लोणचा कसला दिसतोय हो ना, एकदम प्रॉपरली 25 किलो. इकडून रस्ता आहे. थांबा खरं चालू आहे. नशीब चालू आहे मंदिर. थांब यांना बोलतो, जिगरी यांना. हे पोरांनो, मंदिर चालू आहे. काहीच पण कॅमेरामध्ये पण बघा काय दिसतंय. आई शपथ, जबरदस्त वाटते रे. मंदिराच्या इथून ना हा मंदिर, इथे आतमध्ये खूप सुंदर मंदिर आहे आतमधून सुद्धा, पण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, सो काढली नाही. बट इथून सुद्धा व्ह्यू बघा कचक्या व्ह्यू. हा काय, आता आम्ही ना याच्यामधून जाणार त्या साईडला डायरेक्ट बर्ड सँच्युरी ते पाहायला. डायरेक्ट कारच टाकणार आहे याच्यामध्ये. किती बोटमध्ये किती गाड्या पुरतात बघ, तिकडून पण किती गाड्या आल्यात. फुल भरभराट. ते लोक चालत तिकडून आला असतील तर आपल्याला थोडे माहित पडणार. चलो, हे बघा एकदम कनेक्शन इझी खतरनाक. लेट्स गो. आता बर्ड सेंच्युरी शोधायची आपल्याला. काही लोचा असा झाला की बर्ड सेंच्युरीचा मेंटेनन्स काम चालू आहे आणि ती बंद आहे. आईच्या गावात तिथे तरी कमीत कमी फोटोशूट केली असती मस्तपैकी पद्धतशीर, पण ते बंद आहे. जाऊ दे, आता आम्ही इथून निघतो डायरेक्ट दुसऱ्या मार्गाला, जिथे आम्हाला काहीच मार्ग नाही, जिथे फक्त ट्रॅव्हलिंग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दोपहर 12:30 बजे. झोपून आलता आणि मला थोडी फिरत होता. गोव्याचे स्पॉट सांगायचे ना मग. तू एवढा बोलत होता. हा, तू एवढा बोलत गोव्याला जायचं. 2 दिवस राहू. मग कोण बोलला? 2 दिवस राहू कोण बोलला? जाम फिरायला तब्येत खराब ना. मामाला सांगायचा फोटो, आम्ही जाऊन आलो असतो. तुम्ही जायचं होता. तुमचं गोव्याला आणला कोणी? I was disappointed. गाईज पुन्हा एकदा फर्निचर फुल करायची वेळ. पहिल्या दिवशी फर्निचरमध्ये पेट्रोल टाकला, त्यानंतर डायरेक्ट आता टाकला. फुल केलेली पहिल्या दिवशी. आणि आजचा दिवस आहे चौथा. जेवायला आहे गाईज पनीर चिल्ली मागवले आम्ही, आणि यांनी नॉनव्हेजसाठी चिकन चिल्ली मागवले. मेन्यू बघा, डिलिशियस यम्मी एकदम चंपास्टिक लेवलचा. आणि इकडे दाखव, वाव, इकडे चिकन आहे. बाव त्याला एकटा खाणार ना तू? नाहीच. तर ना जेवणाचा ब्रेक घेतलेला आम्ही काहीतरी 3 वाजता जेवण झालेलं आहे आमचा. आणि आता आम्ही निघालेलो आहे. म्हणजे प्लॅनच्या आउट ऑफ सिलेबस असा विषय. मार्लेश्वरला चाललो, जे आम्ही
स्टार्टिंगच्या 2 दिवसात करायला पाहिजे तर ते आम्ही लास्टच्या 2 दिवसात करतो असा विषय. सो आता पद्धतशीर निघतो, सर्वजण जेवली. सो जाऊया मार्लेश्वरला जायला थोडा टाइम लागेल. तिथलं मस्त तुम्हाला दाखवीन काय घडतंय काय बिघडतंय. लेट या साईडला दारू घ्यायची होती गोव्यावरून. काही बी नाही टाकू. त्याला वाटलं इथे चेकिंग असणार आहे मग आम्ही दारू नाही आणली. कारण चेकिंग मध्ये लफडी नको व्हायला ना, म्हणून असं काय नाही मित्रांनो. ही कॉमेडी आहे जस्ट फॉर फन. वेलकम टू टुरिझम डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग महाराष्ट्र हिंदी सरचं स्वागत. काही मला पण असं बाईक घेऊन एक दिवस तरी यायचं कोकण फिरायला. हे बघ कसे एन्जॉय करतायत आईच्या गावात. हे बघ बाईक वरती कोकण राईड. गाईज वापस आमच्या कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आईच्या गावात 3री लोकेशन ठरली. आता 3री लोकेशन पहिले ठरला की गोव्यावरून निघू आणि महालक्ष्मीला जाऊ कुठे कोल्हापूरला. ठीक आहे. त्यानंतर रस्त्यात मध्येच ठरला एकाने फोन केला, बोलतो तुम्ही इकडे गेले ना, मग आमचं तिकडे जायचं मन ठरलं. म्हणजे असं अचानक पोरांचा काय होतो काय समजत नाही. मग आम्ही बोललो नाही तिकडे जाऊ. तो लोकेशन काय होता मार्लेश्वर. ठीक आहे. सो मार्लेश्वरला जायचं ठरलं. आता वापस अर्ध्यापर्यंत आलो. आता वापस असं ठरलंय की नाही घरी जायचं, थेट घरी डायरेक्ट झुपकान सपाक. आणि आमचं घरी जायचं कोल्हापूरला बी नाही जायचं आणि कोकणात बी नाही जायचं, डायरेक्ट घरला जायचं. टायमिंग बघा किती दाखवतो घरली जायचं. 9.5 तास ड्रायव्हिंग आहे. आणि याच्या अगोदर आम्ही ऑलरेडी 2.5 ते 3 तास ड्रायव्हिंग करून आलेलो आहे पुढे. सो 9.5 तास ड्रायव्हिंग नॉनस्टॉप. रात्री 1 वाजता घरी पोहोचू असं दाखवलेलं आहे. सो लेट्स गो. साहिल तेरे हात में है और मेरे हात में है. याला तर ड्रायव्हिंग द्यायची नाही. येस येस लेट्स गो. गुड जॉब. हेलिकॉप्टर किती खाली बा. स्लो भाई काका खाली उतरा काका. नीट घ्या वायरी आहेत. आईच्या गावात लपडा कराल. गाईज मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. 9 तासाचा प्रवास करत असताना बघा आता किती वाजल्यात 6 वाजतील पकडा. बट आम्ही थांबलेलो एका अनोळखी घाटामध्ये. कुठे आहे आताचा पत्ता नाही. गुगल मॅपच्या द्वारे चाललेलो आहे. आणि थोडंसं सुसू ब्रेक इज इम्पॉर्टंट इन लाईफ. साहिल सनसेट पॉइंट आहे. अरे साहिल इथून व्ह्यू कडे गेली सुसू करता येईल. बघ फर्निचर पण दिसते. गाईज रस्ता बघा लय डेंजर भयानक खतरनाक. गाईज वाटोला एवढ्या घाटात तिथे गाडी थांबवली सुसू करायला. यांनी थांबवल्या का यांनी नाही सुसू करायचं विसरला. मला काय संबंध. फोटोशूट चालू होता. फोटोशूट करायसाठी मी थांबवलेलं तिथे. सुसू आलती बोल ना जोरदार. ते सुसू करायलाच विसरून गेला. आता बोलतो अरे मी विसरलो बोलतो सुसू करायला. वापस थांबव. 7 वाजल्यात. इट्स टाइम फॉर दी हॉटेल सूरज बाबा की जय. सूरजसाठी चाय. सूरजच्या हॉटेलवरती आम्ही चाय ब्रेकसाठी थांबलेलो आहे. आणि एकदम काम 25 सगळे जरा पावर घेतात. हे सगळं तू ये नको बघू तू कालचंच बघ. आत्ताला होता नाही दे ना. दे ना. दाखव ना. नाही लाईव्ह वरच हे कर. काय सियर म्हणजे क्यूट रिएक्शन थिओर. अच्छा हे मी का लाईव्ह वरच उघडायचं. लाईव्ह कॅडबरी चोरट्या. अरे दलिंदर माझ्या कॅडबरी नको चोरू साल्या. 3 कॅडबरी चोरल्या गावात. हात मी किसा टळीन जायला. पहिलं छोटूसा वरून करू. सीआर म्हणजे काय मला माहित नाही. पण ठीक आहे. सीआर म्हणजे कल्पेश. वाव कल्पेश कॅप्टन असे कॅप्टन राजेश तुला बघ सेंट्रल लेवल असेल. लग्न करणार वाटते. अफजल खान. माझ्या पायात नाही. माझ्या पायात जरा चप्पल आहे. राधाकृष्णांची मूर्ती. छोटीशी. माझ्या पायात जरा माझ्या पायात चप्पल आहे. उडून दिसत. दिसू दे ना. आता यो बोलायचं मोमो आहे आणि कडक आहे. नाही अयोध्या मंदिर मी बोलत होतो. भक्तीचा देवा तीवरचं फॅन आले आता हॅपी दिवाळी करायला. कुठे लिटिल बाई बे.
कुंटिली टिल हे नाही कॉलम असते हा हे बघ हे त्याला हात नको लावता तुझे घनिष्ठ हात नको लावू ए तू पण हात नको लावू घनिष्ठ हात नको लावू थांब जरा घनिष्ठ आहात का? थांब जरा पॉश आहे विचारा मला बच्चा दिलाय. टेडीला टेडी दिला बोलतो चल तू आतमध्ये ये, भावात झोप आता रात्र झाली झोप. भावा झोप तू झोप. इथे बस नंतर तुला जेवायला उठवतो हा? जेवायला उठवतो झोप तिसरा बघ. हे त्याला उलटा झोपवलं हे वजन आहे मी पण ये म्हणून मी भेटत म्हणून असं असतो रे म्हणून मी सांगत नाही कोणाला कुठे चाललोय ना काय एवढं वजनवाला आमच्या ते कल्पेश आणि साईसाठी आहे. हे दिवाळीचा गिफ्ट आहे दिवाळीचा गिफ्ट नाही ती बोलली इथे तीवर पिंट लिहिलंय आज प्युअर पिंट म्हणजे आम्ही प्युअर पिंट मी असं नको आम्हाला पहिलं काहीतरी हे काहीतरी कप अरे आहे. कपात नाही. हे कप दिली आई शप फोटोचा आई शपथ द्यांगाल फोटोचं कप दिले नाही फोटो नसेल एवढं लवकर बेस्ट विशेष मे युअर लाईफ बी फुल ऑफ हॅपीनेस सक्सेस अँड लव्ह सेंडिंग माय बेस्ट विशेष टू यू डेंजर आहे विषय गाईज खेड मधून एवढं प्रेम भेटलं यो चाय प्यायला ए थांब ना जरा थांब चाय प्यायसाठी यो भेटला त्यानंतर कुटी लिटिल बाई बे हे भेटलं आणि टेडी शेट भेटले आणि कुठे गेले आणि ती राधाकृष्णाची छोटीशी मूर्ती भेटली म्हणजे या 3 गोष्टी खेड मधून म्हणजे प्रेम त्यासाठी धन्यवाद ताई तर बोलू नाही शकत ताई बोलल्यावर राग येतो लोकांना तर धन्यवाद यस गाईज आता पोचायला आलोय आणि लास्ट आता गाडी फुल करून विषय खलास करतोय म्हणजे टेन्शन नाही आता फक्त लास्ट जेवणाच्या पॉईंटसाठी थांबतोय भूक लागली पोरांना बट आमची कोकण ट्रिप आणि गोवा ट्रिप कोणी बोलणार नाही की 4 दिवसात जाऊन येऊन तुम्ही कोकण गोवा केलाय गोव्याला जस्ट एकच दिवस राहिलो आम्हाला किंग ड्रायव्हर होते ना नाही पण गाडी नीट चालवली एकदम पद्धतशीर कोणचं काय टेन्शन नाही टाइम लिमिटच्या लवकर आणलाय हा असा विषय असा बोलायचा नसतो फॅमिली ब्लॉग बघत असले तर गोव्याला जाऊन काळा झालो हो तेच मी पण बोललो किती काळा दिसतोय काला गोंपट माझा तुझ्या का रंग होता हा तुझ्या का रंग होता माझा तुझा माझ्या हरकत अरे तो आरशात कुठल्या आरशात आता जो रंग आहे ना तुझा तो रंग होता माझा. असा बोल मी आहे तसाच आहे यो पण आहे तसंच आहे यो खरवराचे काय अंकल आपको कुछ काका तुम्हाला बोलायचं काय बोबड्या नाही, काका इग्नो मारते गाईज कोकण ट्रिप गोवा ट्रिप हे दोन्ही ट्रिप आम्ही 4 दिवसात कम्प्लीट केलाय आज संभव ट्रिप होती 4 पण नाही 2 एक दिवस येऊन जाऊन गाईस चालू म्हणून याला कुठे नेत नाही मी यावेळेला नेल तर जाऊ चुकी झाली आमची अरे झाल्या 2 अरे पण ते जाताना केला ना हा ना येण्यासारखा बोलते कैसे हिशोब करताय तर अशी काही ट्रिप होती आमची आणि रात्री परफेक्ट 1 वाजता घरी पोहोचलेलं आहे नॉन स्टॉप 9 तासाची ट्रॅव्हलिंग केली 9 तास होते ना 10:30 तास डायरेक्ट गोवा टू डायरेक्ट पनवेल एकदम काम 25 ट्रिप होती सो मजा आली जर ब्लॉग आवडला असेल सर्व ब्लॉग आवडले असतील याच्या आधीचे तर लाईकचं बटन जरूर दाबा कमेंट जरूर करा कसे वाटले ब्लॉग आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आता बाकी हे जे बोलतील ते बघ गुड नाईट बाय बाय फॉलो करो सबस्क्राईब करो बॅगा बघा बॅग कोकणची चेडवा हो नाखवा हो हिच्या गोवाला